ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आज आपण बोलणार आहोत खूप सेन्सिटिव्ह टॉपिकवरती, जो की आहे प्रेग्नन्सी अँड करिअर. तर भरपूर वेळेला आपल्या मनामध्ये भीती घातली जाते की प्रेग्नन्सीनंतर करिअर जे आहे तर ते कम्प्लिटली स्टॉप होतं किंवा तिथे ब्रेक पॉज जो आहे तर तो आपल्याला लागतो. तर अशी भीती घातली जाते आणि भरपूर मुलींच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर ते निर्माण होतात. तर प्रत्येक नाण्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजू असतात आणि बऱ्याचदा काय होतं की निगेटिव्ह बाजू जी आहे तर ती भरपूर वेळा आपल्याला सांगितली जाते आणि त्याच्यामुळे असं होतं की त्याची पॉझिटिव्ह बाजू जी आहे, ठीक आहे, जी की खूप सुंदर असते, तर ती आपण बघू शकत नाही किंवा त्याच्यापासून आपण लांबच राहतो आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्या लाईफमधले जे आहेत ना तर ते आपण गमावून बसतो. तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की प्रेग्नन्सी आणि करिअर तुम्ही कशाप्रकारे बॅलन्स करू शकताय, कशाप्रकारे मॅनेज करू शकताय. माझ्या पर्सनल लाईफ एक्सपिरियन्सवरून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जो की तुमचा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर तीही पण हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, तर बिफोर स्टार्टिंग द टॉपिक मला तुम्हाला खूप छान अशी गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आत्ता जी काही मी तुमच्यासमोर आहे किंवा आत्ता जे काही माझं काम तुमच्यासमोर आहे तर याची सगळ्याची सुरुवात जी होती ना तर ती माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीपासून चालू झाली होती. तर ते जे डेज होते ना प्रेग्नन्सीचे सुरुवातीचे, फर्स्ट प्रेग्नन्सी जे काही माझे दिवस होते तर ते मी फक्त आणि फक्त माझं काम सेट करण्यासाठी किंवा बिल्ड करण्यासाठी मी यूज केलं होतं. कारण भरपूर वेळेला काय होते माहिती आहे की प्रेग्नंट असलं की मोस्टली बाहेर आपण जाणं अवॉइड करतो. काही फंक्शन्स ना असेल किंवा ट्रिप्स ना असेल तर आपण अवॉइड करतो आणि मोस्टली असं सांगितलं जातं की घरीच राहा. आणि त्यामुळे हा जो स्वतःसाठी वेळ मिळालेला असतो त्या पिरियडमध्ये ना तर तो आपण चांगल्या प्रकारे जर युटिलाइज केला तर नक्कीच त्याच्यामधून आपण काही ना काहीतरी अचीव करू शकतो. तर आता मी अशा भरपूर पण मुली बघितलेल्या आहेत की ज्या थ्रू आउट द प्रेग्नन्सी म्हणजे अगदी 9व्या महिन्यापर्यंत काय करतात, काम करतात, ऑनफिल्ड काम करतात. अशा पण मी लेडीज बघितलेल्या आहेत की आजपर्यंत काम केलं आणि 2 दिवसात डिलिव्हरी झाली, अशा पण मी लेडीज बघितलेल्या आहेत. आणि अशा पण मुली बघितलेल्या आहेत की ज्या अगदी प्रेग्नन्सीची न्यूज समजली की म्हणजे प्रेग्नंट आहे असं समजलं की लगेचच जॉब क्विट करतात. त्यांचा पर्सनल डिसिजन असेल किंवा त्यांच्या फॅमिलीचा डिसिजन असेल, बट स्टील ते जॉब क्विट करतात. आणि अशा पण मुली आहेत की ज्यांना हेल्थ इश्यूज येतात आणि त्यामुळे थ्रू आउट द प्रेग्नन्सी खूप रेस्ट त्यांना घ्यावी लागते, बेड रेस्ट असेल, त्यामुळे त्यांना जॉब जो आहे तो क्विट करावाच लागतो. तर अशा वेगवेगळ्या तिन्हीच्या कॅटेगरीमधल्या मुली ज्या आहेत तर त्या मी स्वतः एक्सपिरियन्स केलेल्या, स्वतः बघितलेल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की थ्रू आउट द प्रेग्नन्सी जो तुमच्याकडे वेळ मिळतो तर तो खूप महत्त्वाचा असतो. एकूण तुमच्याकडे साधारण 7, 8, 9 म्हणजे समजल्यापासून साधारण तुमच्याकडे 8 महिने असतात थ्रू आउट द प्रेग्नन्सी, जे की तुम्ही छान प्रकारे युटिलाइज करू शकता. आणि जे पोस्ट डिलिव्हरी, ठीक आहे, आता प्रेग्नन्सीचा पिरियड झाल्यानंतर डिलिव्हरीचा पिरियड थोडासा आपण कन्सिडर करूयात. तर तुमची जी न्यूबॉर्न बेबी असते ना तर त्याला फक्त आणि फक्त आईचीच जास्त गरज असते, ठीक आहे. म्हणजे जरी कोणी नसलं तरी चालेल, पण नवीन जन्मलेल्या बाळाला आईच लागते पॅम्पर करण्यासाठी किंवा सोबत असण्यासाठी. तर त्यामुळे त्यावेळी तिथे तुम्ही असणं आणि तो वेळ, तो क्वालिटी टाईम तुमच्या बेबीला देणं खूप महत्त्वाचं असतं. तर हा जो टाईम असतोय, ठीक आहे, पोस्ट डिलिव्हरी जो तुम्ही तुमच्या बेबीला जो टाईम देताय तर तो डिपेंड करतंय, म्हणजे असं भरपूर जणांना वाटतंय की 5-6 महिन्यानंतर आपण लगेच कामावरती जाऊ शकतो, लगेच आपण काम जॉईन करू शकतो. बट कुठेतरी जरी तुम्ही बाहेर कामाला गेलात किंवा जरी तुम्ही जॉब करत असाल, 5-6 महिन्यानंतर जरी तुमचे मॅटर्निटी लिव्ह संपले आणि जर तुम्ही जॉबला जॉईन केला तर भरपूर अशा लेडीज आहेत की ज्यांच्या मनामध्ये ना असे म्हणजे सेफ्टी किंवा सिक्युरिटी, म्हणजे बेबी काय करत असेल, व्यवस्थित खाल्ला असेल का, पिल्ला असेल का, तर या भरपूर प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात. आणि एकतर त्या त्यांच्या कामावरती सुद्धा व्यवस्थित करू शकत नाहीत आणि घरी आल्यानंतर सुद्धा कामामुळे एक्झॉस्ट झालेला असतं, त्यामुळे बेबीवरती सुद्धा व्यवस्थित लक्ष देता येत नाही. तर अशा वेळी मला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे की वर्क फ्रॉम होम जॉब्स जे असतील तर ते चूज करा. आता भरपूर असे कंपनीज आहेत ज्यांचे हाय पॅकेजेस आहेत ना तर ते वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन अवेलेबल करतात त्यांच्या एम्प्लॉईजसाठी आफ्टर डिलिव्हरी.
सो दॅट बेबी सोबतच काम जे आहे तर ते व्यवस्थित बॅलन्स होऊन जाईल. बट ज्यांचे जास्त पॅकेजेसचे जॉब नाही आहेत किंवा ज्यांच्या कामावरती ही फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे वर्क फ्रॉम होमची, तर तुम्हाला दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. तुम्हाला कुठलाही वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन जो आहे तर तो चूज करायचा आहे. कारण आता सध्या टेक्नॉलॉजी इतकी जास्त ॲडव्हान्स झालेली आहे की अगदी तुम्ही बेडवरती झोपून जरी म्हणजे बेड रेस्टवरती जरी असाल ना, तर बेडवरती झोपून अगदी फोनवरून तुम्ही भरपूर अशा गोष्टी असतील तर त्या करू शकताय. जसं की आता मी काही ऑप्शन्स देते तुम्हाला, तुम्ही काय काय शिकू शकताय तर ते मी सांगते. तर फोनवरून जर तुम्ही शिकायला गेलात तर एकतर तुम्ही ग्राफिक डिझायनिंग शिकू शकताय, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, हे स्पेशल कोर्सेस आहेत. डिजिटल मार्केटिंगला सध्या खूप जास्त स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये. कारण मार्केटिंग म्हणजे काय असते की हार्ट असते कुठल्याही बिझनेसचं मार्केटिंग म्हणजे. त्यामुळे या सगळ्या फील्डला ग्राफिक्स असेल, त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग असेल, तर याला प्रचंड स्कोप आहे सध्याच्या बाजारामध्ये. आणि तुम्हाला इझिली याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स जे असतील तर ते अवेलेबल होऊन जातात. त्यानंतर अजून वेगवेगळे ऑप्शन्स बघायला गेलं तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता. तर माझ्यासारखे जे काही यूट्यूबर्स असतात, आता मला तुमच्यासोबत शेअर करायला एखादा कॉन्टेंट लागत असतो. जर मला माझ्याकडे ऑलरेडी एखादा कॉन्टेंट क्रिएटर असेल जो की मला गाईड करतोय की हा कॉन्टेंट आहे, तो कॉन्टेंट आहे, तर मला इझी जाईल माझा जो काही कंटेंट आहे तर तो तुमच्यासोबत डिलिव्हरी करण्यासाठी. तर कॉन्टेंट रायटिंग तो एक स्पेशल आहे. ब्लॉगिंग तुम्ही करू शकताय, तुमचे स्वतःचे ब्लॉग्स, ठीक आहे, रेसिपीचे असतील किंवा कुठलेही असतील, थ्रू आउट द प्रेग्नन्सी तुमचा एक्सपिरियन्स काय असतो तर ते ब्लॉग्स तुम्ही लिहू शकताय. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ई बुक्स तुम्ही तयार करू शकताय. खूप छान आयडिया आहे. मी स्वतःची ई बुक तयार करते स्पेशली अशा लेडीजसाठी ज्यांना करिअर कमबॅक करायचं आहे, त्यांच्यासाठी मी ई बुक लिहिते आहे आता सध्या. आय थिंक ती एक 10-15 दिवसात तयार होईल, कारण मी ती लिहिण्यासाठी AI टूल्सचा जो आहे तर तो यूज करते. तर वेगवेगळे असे ऑप्शन्स आहेत. तुम्ही ई बुक्स वगैरे जे आहे तर ते लिहून तुम्ही ते सेल आउट करू शकता. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये बघायला गेलं तर थंबनेल्स. आता माझे बघा थंबनेल्स जे असतात तर मला वेगवेगळ्या थंबनेल्स लागतात. तर कधी कधी मी बनवते, कधी कधी मी आउटसोर्स करून घेते ते. तर त्यामुळे तिथं मला थंबनेल डिझायनर जो आहे तर तो लागतो. व्हिडिओ एडिटिंगचा एक सेपरेट ऑप्शन आहे. भरपूर असे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे व्हिडिओज एडिट करून लागतात, तर तिथे तुम्ही जाऊ शकताय. व्हर्च्युअल असिस्टंट जो की तुम्हाला खूप छान आहे. व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये काय असतं, तर मी सपोज एखादं काम करते, ठीक आहे, तर माझे अकॅडमीज आहेत, सोशल मीडिया एजन्सी आहे, तर भरपूर वेगवेगळ्या फील्डमध्ये मी काम करते. तर भरपूर वेळा काय होते की सगळे कॉल्स रिसीव्ह करायला मला जमत नाहीत. म्हणजे दिवसातून अगदी कधी कधी 50-60 कॉल्स येतात. मग हे सगळे कॉल्स मी आन्सर करू शकत नाही, तेवढा माझ्यामध्ये स्टॅमिना नाही आहे किंवा तेवढं एनर्जी किंवा तेवढी वेळ मी तिथे इन्व्हेस्ट नाही करू शकत. तर त्यावेळी मी काय करते, जितके काही मिस्ड कॉल्स असतील तर ते सगळे माझ्या असिस्टंटला पाठवते, सो दॅट त्या व्यवस्थित त्यांना जी काही माहिती हवी आहे तर ती सांगू शकतील. किंवा व्हॉट्सॲपवरती पण भरपूर तुमच्या इन्क्वायरीज येत असतात की या कोर्सबद्दल माहिती, त्या कोर्सबद्दल माहिती, तर ते पण व्हॉट्सॲपचे जे काही इन्क्वायरीज असतात तर ते पण मी त्यांना फॉरवर्ड करते, सो दॅट इझिली फोन करून त्या व्यवस्थित ती जी माहिती असेल पर्टिक्युलरली त्या कोर्सची असेल तर ती व्यवस्थित माझे जे काही लीड्स आलेले आहेत तर त्यांना सांगू शकतील. तर त्याला आपण बोलतोय व्हर्च्युअल असिस्टंट. तर खूप छान आहे हा एक प्रकार व्हर्च्युअल असिस्टंटचा जॉब, जो तुम्ही शिकू शकता. आणि ज्याच्यामध्ये आय थिंक असं म्हणजे फार काही स्किल्स नाही लागत, फक्त तुमचे मॅनेजमेंट स्किल्स जे आहेत ना तर त्याच इथं युजफुल होतात. आणि नॉन टेक्निकल गोष्टीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मग जर तुम्हाला एखादं विणकाम वगैरे येत असेल तर तुम्ही छान छान असे वस्तू बनवून ते सेल आउट करू शकताय. तुमचं इंस्टाग्रामचं पेज, फेसबुकचं पेज, यूट्यूबचं पेज बनवून तुमचे जे काय काम तुम्ही करताय, म्हणजे विणकाम करताय, वेगवेगळे छोटे बेबीजचे स्वेटर्स, कॅप्स शिवताय, विणताय, तर ते सगळं तुम्ही त्याच्यावरती शेअर करू शकता. कारण विणकाम करायला फक्त हात तुमचे लागतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काय फुल बॉडी वर्कआउट तुमचा होत नाही. आणि बाकी अजून भरपूर वेगवेगळे असे बिझनेसेस आहेत जे तुम्ही या पिरियडमध्ये चालू करू शकताय किंवा ते तुम्ही शिकू शकताय. आता कुठलाही व्यवसाय जर एखादा चालू करायचा असेल तर लगेच त्याच्यामध्ये एंटर करण्याच्या आधी छोटे छोटे काही कोर्सेस असतात. जसं की डिजिटल मार्केटिंगचा कोर्स साधारण 6-7 महिन्याचा असतो कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये, किंवा जसं मी ग्राफिक्सचे कोर्सेस, यूट्यूबचे कोर्सेस घेते ना, तर त्याच पद्धतीने डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेससुद्धा तुम्हाला बाहेर इझिली अवेलेबल होऊन जातात. आणि डिजिटल मार्केटिंग एक असं फील्ड आहे ज्याला खूप जास्त डिमांड आहे सध्या, त्यामुळे तो नक्की तुम्ही शिकू शकताय. डिजिटल मार्केटिंगचाच एक पार्ट म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आहे. बेसिक जो आहे डिजिटल मार्केटिंगच्या आधीचा तर तो ग्राफिक्स आहे, जो की मी क्लास घेते ग्राफिक्सचा. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल तर नक्कीच फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. मी नंबर डिस्प्लेला देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते. ग्राफिक डिझायनिंगची न्यू बॅच जी आहे तर ती 3 मार्चला चालू होते. तर हा विचार माझ्या मनामध्ये का आला की या व्हिडिओवरती, या टॉपिकवरती एखादा व्हिडिओ बनवावा. कारण माझी एक फ्रेंड आहे जी की आत्ता
आता या स्टेजला ती 8व्या महिन्यामध्ये आहे, प्रेग्नंट आहे. आणि ती आता जस्ट माझ्याकडे आली आणि ती म्हटली की असं असं आणि मला जर वर्क फ्रॉम होम काहीतरी असेल तर दे. मग माझ्या लक्षात आलं की डे म्हणजे जसं तिला समजलं ते प्रेग्नंट आहे तर तेव्हापासून तिने तिचा जॉब क्विट केला आहे. आणि आत्ता म्हणजे दुसऱ्या महिन्यात समजलं आणि दुसऱ्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत ती घरामध्ये निवांत होती. आणि आत्ता 8व्या महिन्यामध्ये माझ्याकडे आली आणि मला बोलते वर्क फ्रॉम होम काय जर ऑप्शन असेल तुझ्याकडे तर मला प्लीज सांग म्हणून. मी म्हटलं तू 7-8 महिने तर म्हणजे तसे वेस्टच गेलेत, वायाच घालवल्यात जर काय युटिलाइज केलं नसेल, जर काय त्यातून अचीव केलं नसेल तर. आणि जर हे आधीच तुला कळालं असतं किंवा आधीच लक्षात आलं असतं तर बेटर राहिलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा कोण लेडीज असतील ज्या की प्रेग्नेंट आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की करिअरला आता ब्रेक लागेल किंवा करिअर पॉज होईल, तर असं काहीच नाही आहे. तर मी फ्रँकली सांगायचं झालं तर थ्रू आऊट प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीनंतरसुद्धा एकही दिवस माझ्या करिअरमध्ये ब्रेक जो आहे तर तो घेतला नाही. कारण मी असे काही प्लॅन्स केले होते की त्यामुळे फिजिकली मी तिथे नसले तरी माझी कामं जी आहेत तर ती होत होती. आता बघा माझी अकॅडमी होती, त्यानंतर आपली एजन्सी आहे. तर एजन्सीसाठी ग्राफिक डिझायनर्स असतील तर ते मी वेगळे तिथे अपॉइंट केले होते किंवा सोशल मीडिया मॅनेजर्स जे आहेत तर ते मी तिथे अपॉइंट केले होते. त्यानंतर नेक्स्ट जर बघायला गेलं तर अकॅडमीसाठी टीचिंग जे असतील तर ते मी माझे लेक्चर्स जे होते तर ते आधीच रेकॉर्डिंग करून ठेवले होते. सो दॅट लाईव्ह लेक्चरलासुद्धा मी रेकॉर्डिंग जे आहे तर ती लावू शकते आणि फक्त लास्टला 5-10 मिनटं जे आहे तर ते मी लाईव्ह जाऊन त्यांचे जे काय डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करू शकते. तर याच्यामध्ये स्टुडंट्सचा पण म्हणजे त्यांना ब्रेक नव्हता मिळत. कारण मला त्यावेळी ना ज्यावेळी गिरिजा झाली ना तर त्यावेळी माझं करिअर असं पीक लेवलला होतं. तर त्यावेळी मला भरपूर असे इन्क्वायरीज येत होतं आणि भरपूर असे स्टुडंटसुद्धा रजिस्ट्रेशन्स जे आहेत तर ते करत होते. आणि त्यावेळी अशा पॉईंटला मी होते की तिथं मी पॉज घेऊ शकत नव्हते, म्हणजे ब्रेक घेऊ शकत नव्हते किंवा बंद तर मी करायचा विचारच करू शकत नव्हते. कारण मी इतकं खूप कष्टाने हे सगळं अचीव केलेलं होतं. त्यावेळेला मी काहीतरी प्लॅन्स करून ठेवले होते की जरी मी नसले तिथं तर मी हळूहळू काय केलं होतं, थोडं माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे पहिला मी काय केले ह्याच्यासाठी म्हणजे आपले अकॅडमी जे आहे तर त्याच्यासाठी मी ग्राफिक डिझायनर जे होते तर ते अपॉइंट केले. मग त्यांचा पेमेंट मला द्यायला जमतोय का तर ते मी आधी बघितलं 1 महिना 2 महिने. त्याच्यानंतर मग मी सोशल मीडिया मॅनेजर्स अपॉइंट केले. मग ह्या दोघांचा पेमेंट मला द्यायला जमतोय का एकत्र तर ते मी बघितलं. तर ते माझ्याकडून बॅलन्स झालं. मग मी व्हर्च्युअल असिस्टंट अपॉइंट केले जे की माझे कॉल्स पण रिसीव्ह करू शकतील. कारण प्रेग्नन्सी डिलिव्हरीनंतर 5-10-15 दिवस वगैरे आपण बोलूच शकत नाही, म्हणजे बोलायचंच नसतं. तर त्यामुळे तिथे मी कॉल्स रिसीव्ह करू शकत नव्हते. तर त्यावेळी मी त्या स्टेजमध्ये व्हर्च्युअल असिस्टंट अपॉइंट केले. मग बघितलं की या तिघांचे पेमेंट्स मी देऊ शकते का तर येस मी ते पण देऊ शकले. मग त्यानंतर डिजिटल मार्केटिंग असेल, मग असा वेगवेगळा स्टाफ जो मला लागत होता, जी माझी कामं होती तर त्याप्रकारे स्टाफ जो होता तर तो मी सगळा अपॉइंट केला. सो दॅट मी जरी माझ्या व्यवसायापासून लांब असले तरी माझी जी कामं असतील तर ती स्मूथली झाली पाहिजेत. आणि आय थिंक इथेच तुमचा बिझनेसची ग्रोथ जी आहे तर ती होते. कारण तुम्ही फिजिकली तिथे प्रेझेंट नसता पण पूर्ण ऑर्गनायझेशनची जी ग्रोथ आहे ना तर ती तुम्ही स्वतः हँडल करत असता. म्हणजे व्यवस्थित सगळं होतंय का, कॉल सगळ्यांना जात आहेत का, किंवा अकॅडमीमध्ये काय आहे, एजन्सीमध्ये काय आहे, तर इथे जर तुमचं पर्सनल लक्ष असेल. कारण मी तिथं नसणं म्हणजे अगदीच 100% माझं लक्ष नाही आहे किंवा मी तिथून गायबच आहे असं नाही आहे. मी तिथे कारण फोनवरती माझं सगळंच दिसतं. म्हणजे अगदी माझे स्टुडंट्सचे ग्रुप्स असतील किंवा ब्रॉडकास्ट मी बनवते किंवा टीचर्स काय काय शेअर करतात, ग्राफिक डिझायनर्स काय काय शेअर करतात, माझे सोशल मीडिया एजन्सीचे क्लायंट्स काय काय शेअर करतात, तर ते सगळं जे काम आहे तर ते मला माझ्या फोनवरतीच दिसतं. आणि ते माझ्यासाठी खूप जास्त होतं, म्हणजे व्यवस्थित मला समजत होतं की काय काय चालू आहे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामुळे आय थिंक आधीच जर तुम्ही थोडंसं नियोजन, थोडंसं प्लॅनिंग जर करून ठेवलं ना नक्कीच तुमच्यासाठी बेटर राहील. आणि ही जी कन्सेप्ट आहे ना की करिअर आणि प्रेग्नन्सी एकत्र आपण करू शकत नाही, तर भरपूर जणांना वाटतं की आता 2 वर्ष 3 वर्ष आपल्याला असंच राहायला लागते वाटतं बाळाला सांभाळत घरातच. तर असं वाटतंय तर भरपूर वेळ असतो. ॲटलिस्ट दुपारी बाळ वगैरे झोपतंय ना तर त्यावेळी आपल्याकडे 2-3 तास तरी आरामात असतात की एखादं काम जे आहे तर ते आपण करू शकतो. आणि असं काम मी एक टिप देते तुम्हाला की सुरुवातीलाच असं जास्त काही काम घेऊ नका की जास्त लोड होईल तुम्हाला. थोडं 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 काम घ्या, म्हणजे जसं जसं डायजेस्ट होईल ना तर त्याप्रमाणे तुमचं काम जे आहे ते वाढवत चला. नाहीतर सुरुवातीला जर काम जास्त घेतलं आणि फॅमिली आणि काम बॅलन्स होत नाही असं वाटलं ना तर तुम्ही पूर्ण एक्झॉस्ट व्हाल आणि तुमचं कामच बंद कराल. त्यामुळे थोड्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही सुरुवातीला अगदी 1 तास देऊन बघा, त्यानंतर 2 तास द्या, मग 3 तास असं तुम्ही वाढवू शकता. जसं तुमचं इन्कम वाढेल ना तर त्या पद्धतीने तुम्हाला असं वाटेल की किती वेळ
वेळ द्यावा तेवढा कमीच आहे असं वाटेल तुम्हाला. आणि नक्कीच मग तुम्ही एक्स्ट्रा आवर्स, जसं की मी आत्ता सध्या करते की मुलं झोपल्यानंतर रात्री बसायचं 12 ते 3 वगैरे रेकॉर्डिंग कधी करायची असतील तर, किंवा मग सकाळी 5-6 वाजता उठून मुलं उठायच्या आधी 9च्या आधी काय रेकॉर्डिंग्स वगैरे असतील तर ते करून घ्यायचे. ऑटोमॅटिकली तयार होतं, कारण इतकी तुमची ग्रोथ होते, इतकं पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. तर मला तर बघायला गेलं तर अनबिलिव्हेबल रिस्पॉन्स येतो आहे तुमच्या सगळ्यांकडून. मी तुमचे कमेंट्स वाचते तर इतकं मला छान वाटतं ना, खूप जास्त ब्लेस्ड वाटते. तुमचे इतके छान छान कमेंट्स येतात आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळते की नाही, मला आता लगेच जाऊन कंटेंट बनवायचंच आहे माझ्या ऑडियन्ससाठी, माझ्या सबस्क्रायबरसाठी. कारण तुमचे भरपूर असे कमेंट्स होते की आम्ही तुझ्या व्हिडिओची वेट करतोय. तर हा दिवस माझ्या लाईफमध्ये कधी येईल, तर त्याचा मी खरंच खूप जास्त वेट करत होते. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं सपोर्ट दिलं आणि आपली 50K फॅमिली जी आहे तर ते बिल्ड झालेली आहे. आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा तुमच्यासाठी खूप छान छान असा कंटेंट जो आहे तर तुम्ही घेऊन येणार आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. एक गैरसमज किंवा एक निगेटिव्ह कन्सेप्ट समाजामध्ये होती की करिअर आणि प्रेग्नन्सी जी आहे तर ते एकत्र जाऊ शकत नाहीत किंवा एकत्र होऊ शकत नाही. तर तीच मला दूर करायची होती, कारण मला असं वाटतं की हाच वेळ आहे जो तुम्ही छान युटिलाइज करू शकताय तुमच्या स्वतःसाठी ग्रो करण्यासाठी. तुमच्यामधले जे कॅपॅबिलिटीज आहेत तर ते तुम्ही थोडेसे पॉलिश करू शकता या पिरियडमध्ये, कारण तुम्हाला तितका वेळ मिळतो. आणि कसं असतं, एखादं बाळ, एखादं मूल आपल्या लाईफमध्ये येते म्हणजे त्याचे न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, त्याचे वेगळे डिमांड्स असतील, नीड्स असतील, आणि त्या जर फुलफिल करण्यासाठी तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमचा एखादा फायनान्शियल हेल्पिंग हँड असेल ना, तर नक्कीच त्याच्याही सुंदर दुसरी कुठलीच गोष्ट नाही आहे. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्या टू बी मॉम्सना. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट लेडीजपर्यंत शेअर करा अशी माझी इच्छा आहे, कारण माझ्या लाईफमध्ये जे पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत तर ते तुमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये यावेत असं मला सुद्धा वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. बाय. पुन्हा भेटूयात एका नवीन वर्क फ्रॉम होमच्या जॉबच्या ऑप्शन्सबद्दल. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ई बुक कशी पब्लिश करायची, तर माझी ई बुक आत्ता सध्या प्रोसेसमध्ये आहे. तर ती ई बुक कंप्लीट झाल्यानंतर ती कशी ॲमेझॉनवरती पब्लिश करायची तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ती कशाप्रकारे सेल करायची तर ते डिटेलमध्ये सांगेन. आणि आता इन मेकिंगचा पण एक मी व्हिडिओ बनवते की बुक मी कशाप्रकारे बनवते, AI टूल्स कसे वापरते, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लिखाण कसं मी करते, तर हे सगळं मी तुम्हाला सांगेन. एखादी स्पेसिफिक व्हिडिओ बनवेन. तर आता एक 8 दिवस मला लागतील ती बुक जी आहे तर ती बनवायला, आणि त्याच्यानंतर आपण जो काही पब्लिशिंगचा व्हिडिओ आहे त्याचा तर तो मी तुमच्यासाठी बनवेन. तोपर्यंत तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली नसेल ई बुकची, जे माझे प्रेग्नेंट सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी पण बघा आणि जे इतर सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी पण बघा. अजूनपर्यंत जर तुम्ही ती ई बुकची व्हिडिओ बघितली नसेल ना, लास्ट मी तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप छान वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन आहे, 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये अगदी फोनवरून सुद्धा करू शकताय असं ऑप्शन आहे. त्यामुळे ती व्हिडिओ नक्कीच बघा. आणि आत्ता 8 दिवसांमध्ये तुमच्याकडे पण वेळ आहे. जशी मी माझी ई बुक बनवते ना, तर त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमची ई बुक बनवायला घ्या आणि मग नंतर आपण एकत्रच आपली ई बुक जी आहे तर ती पब्लिश करूयात. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. बाय.